या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जयश्री देवपूजा करत असते आणि तितक्यात अवनी घरी परत येते. तिला बघून जयश्रीला आनंद होतो, तर अवनीसुद्धा जयश्रीचा आशीर्वाद घेते. तर जयश्री तिला आप्पांच्या तब्येतीबद्दल विचारत असते. अवनी ते ठीक असल्याचं सांगते आणि तितक्यात आकाशही त्या ठिकाणी येतो आणि वसुंधराला सुद्धा हाक मारत तिथे बोलावून घेतो. अवनीला बघून त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. ते सुद्धा तिच्या वडिलांची चौकशी करतात. अवनी ते ठीक असल्याचं सांगते. त्यानंतर आकाश ऑफिसला जाण्यासाठी निघतो, पण तितक्यात शालिनी नावाची एक मुलगी त्या ठिकाणी येते. ती तनयाची मैत्रीण असते आणि तिला बघून तनया तर खूपच खुश होते आणि मग सगळ्यांसोबत तिची ओळख करून देते. मात्र ती मुद्दाम आकाशला म्हणते की ही माझी मैत्रीण आहे शालिनी, ब्ल्यू मून इव्हेंट कंपनीमधून आली आहे आपल्या हळदी कुमकुमच्या कार्यक्रमासाठी. आणि ते ऐकून आकाशला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की तनया, आपलीसुद्धा इव्हेंट कंपनी आहे, हे विसरलीस का तू? पण तनया हसतच म्हणते की आपल्या कंपनीमध्ये आणि ब्ल्यू मूनमध्ये खूप फरक आहे. आणि तिचं असं बोलणं ऐकून आकाशला वाईट वाटतं. तो काही उत्तर न देता तेथून निघून जातो. त्यानंतर मग तनया त्या मुलीला घर दाखवते, सगळ्यांसोबत ओळख करून देते. तर वसुंधरा आणि अवनी विचारत असतात की ही इथे कशासाठी आली आहे. तर तनया म्हणत असते की आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे ना, तो कार्यक्रम मला एकदम ग्रँड करायचा आहे आणि त्याचसाठी मी हिला इथे बोलावलं आहे. आणि ते ऐकून या दोघींनाही आश्चर्य वाटते. आणि मग त्यानंतर तनया त्या शालिनीला कार्यक्रम कुठे करायचा, काय करायचा हे सगळं काही सांगते. तर ती शालिनीसुद्धा म्हणत असते की आपण या इव्हेंटमध्ये वेगवेगळे स्टॉल्स लावूया, म्हणजे टॅटू काढण्याचा, नेल आर्ट्सचा, म्हणजे येणाऱ्या स्त्रियासुद्धा इम्प्रेस होतील. आणि ते ऐकून तनया तर खूपच खुश होते. मात्र हे सगळं ऐकून अवनी आणि वसुंधरा मात्र काळजीतच पडतात. मात्र जयश्री तनयाची साथ देत असल्यामुळे त्या दोघींना काही बोलता येत नाही. आणि मग त्यानंतर ती मुलगी तनयाला विचारते की आपण आता सुरुवात कशापासून करायची. तर तनया हसतच सांगते आईंच्या मेकओव्हरपासून. आणि ते ऐकून जयश्री काळजीत पडते. तर अवनी आणि वसुंधरा मात्र हसत असतात. त्यानंतर तनया काही मेकअप आर्टिस्टला सुद्धा बोलावून घेते. तर जयश्री घाबरूनच म्हणत असते की हे सगळं करायची काही गरज आहे का? तर तनया म्हणत असते की हो आई, आता उद्या आपल्या घरी ती मोठमोठ्या घरांतून बायका येतील, मग त्यांच्यासमोर तुम्हीसुद्धा छान दिसायला नकोत का? आणि उद्या अखिलना सगळ्यांना सांगेल की ही माझी आई आहे, हिच्याचमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मग तुम्हालासुद्धा किती आनंद होईल, सगळीकडे तुमचाच फोटो छापून येईल. आणि ते ऐकून जयश्रीसुद्धा खुश होते आणि या सगळ्यासाठी तयार होते. मात्र तरीही तिला थोडी भीती वाटतच असते. पण तनया तिला म्हणते की आई, तुम्हाला हा मेकओव्हर करावाच लागेल, नाहीतर मग तुम्हीसुद्धा त्या वसुंधरा सारख्याच दिसाल. येणाऱ्या बायका म्हणतील यांच्या सुनेप्रमाणेच सासूसुद्धा लो क्लास आहे. आणि ते ऐकून जयश्री म्हणते की नाही नाही, मला सुंदरच दिसायचं आहे. आणि मग ती तो मेकओव्हर करायला तयार होते. आणि मग त्यानंतर तनयाने ज्या मेकअप आर्टिस्टला घरी बोलावलेलं असतं त्या जयश्रीचा मेकओव्हर करायला सुरुवात करतात. तनया तर जयश्रीच्या चेहऱ्यावर एक मास्कसुद्धा लावते आणि तिला म्हणते की हा मास्क काढल्यानंतर ना तुम्ही 20 वर्ष बारीक दिसाल बघाच. आणि ते ऐकून जयश्री तर खुशच होते. मात्र तितक्यात मग माधव त्या ठिकाणी येतो आणि जयश्रीला बघून तर तो खूपच घाबरतो आणि मोठ्याने ओरडून म्हणतो की ही हडळ कोण आहे. त्यामुळे सगळेजण हसू लागतात. तर जयश्री चिडते आणि मग त्यानंतर वसुंधरा आणि अवनी बाबांना समजावतात. मात्र ते खूपच घाबरलेले असतात. त्यानंतर ते म्हणत असतात की हिला या वयात हे सगळं करायची काय गरज आहे. पण वसुंधरा आणि अवनी त्यांना समजावतात की आई जेव्हा आमच्या वयाच्या होत्या तेव्हा त्यांनी किती कष्ट उपसले, त्यांना हे सगळं करायला कधी वेळच मिळाला नाही. मग आता जर त्यांना आवडत आहे तर करू द्या ना. आणि त्या स्वतःकडे लक्ष देत आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत, यापेक्षा दुसरं काय हवं आहे आपल्याला. मात्र माधवला हे काही पटत नाही. मात्र तो काही न बोलता निघून जातो. तर दुसरीकडे तनया मुद्दाम जयश्रीजवळ बसलेली असते आणि तिचं खोटं कौतुक करत असते. आणि मग त्यानंतर ती तिच्या डोळ्यांवर काकडी ठेवते आणि तिला झोपायला सांगते. मात्र जयश्री झोपल्यावर ती तिचा फोटो काढते आणि लगेच विशाखाला पाठवते. त्यामुळे विशाखासुद्धा हसू लागते आणि लगेच त्या तनयाला कॉल करते. त्या दोघीही जणी जयश्रीवर खूप हसत असतात. विशाखा म्हणत असते की अगं ती जयश्री ना कॉलेजमध्ये होती तेव्हासुद्धा मूर्खच होती, स्वतःला ब्युटी क्वीन
समजायची, आम्ही मात्र सगळेजण तिला खूप हसायचो. तर तनयासुद्धा म्हणत असते की अगं त्या अजूनही तशाच आहेत, मी त्यांना बरोबर जोकर बनवलं आहे. आणि मग त्यानंतर विशाखा म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण आपल्याला काय काम करायचं हे माहिती ना तुला, पैसे हवे आहेत हे लक्षात आहे ना. आणि त्यावर तनया म्हणते की हो गं, माझ्या सगळं लक्षात आहे आणि म्हणूनच हे सगळं मी करते ना. आता फक्त मला त्या अखिलला कन्व्हिन्स करायचं आहे, तू काळजी करू नको. पण तिचं हे सगळं बोलणं वसुंधरा बाहेरून ऐकत असते आणि तनया हे सगळं नेमकं कशासाठी करते हे काही तिला कळत नाही. त्यानंतर मग ती आईला कॉल करते. ती आईला म्हणत असते की उद्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तू नक्की ये. त्यावर आईसुद्धा हो म्हणते. मात्र तिला वसुंधराच्या आवाजात काळजी जाणवत असते, त्यामुळे ती त्यांना काय झाले हे विचारते. आणि मग वसुंधरा म्हणू लागते की घरात काय सुरू आहे ना तेच मला कळत नाही. आणि मग ती गुरुमाता आल्यापासून जे जे काही घडलं होतं ते सगळं सांगू लागते आणि तनयाच्या वागण्याविषयी सुद्धा त्यांना सांगते. ती असंही म्हणते की तिने हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम नेमका का ठेवला आहे ना तेच मला कळत नाही, पण जर याच्या आडून ती काही करणार असेल ना तर मी तिचा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. आणि त्यावर तिची आई म्हणते की ठीक आहे, पण जे करायचं आहे ते जपून कर. आणि त्यावर वसुंधरा हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.